तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या चर्चांना उधाण आलंय आणि त्यामध्येच आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केलंय। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। या युतीवर पुण्यातील शिवसैनिकांना काय वाटतंय हे आम्ही जाणून घेतलंय, पाहूयात। मुळामध्ये शिवसेनेची स्थापनाच ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची आता गळीचेप होती। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येणं हे 100% गरजेचं आहे। अनेक वेळा संजयराव साहेब असतील, अनिल परब असतील, प्रभूसाहेब असतील, सुषमाताई अंधारे असतील, आम्ही आमचा हात तर पुढे केलेलाच आहे। पण शेवटी दोन ठाकरे बंधू जर एकत्र येण्यासाठी जे म्हणून शिवसैनिक म्हणून आम्हाला काय जी मदत करता येईल ते आम्ही करणार आहोत। पण विरोधक म्हणून जे आता बाकीचे सत्ताधारी पक्षाचे आहेत हे दोघं भावना एकत्र येऊ न देण्यासाठी जे काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न आता त्यांनी चालू केलेला आहे। म्हणजे विरोधकांना असं हवंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्रित येऊ नये। 100% ना, जर उद्धव आणि राजसाहेब जर एकत्र आले तर उद्धव साहेब आणि राजसाहेब जर एकत्र आले तर महाराष्ट्राची कायापालट 100% होऊ शकते। याची अनेक वेळा म्हणजे आज आदित्य साहेब असेल, अमित ठाकरे साहेब असतील, ज्या वेळेस राजसाहेबांकडे कोणताही आमदार नाही, नगरसेवक नाही, पण त्या माणसाकडे आजही राज्य शासनाची लोकही घराकडे जातात त्यांच्या। 100% या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांसाठी जर खरे गुण लढले असतील तर ते प्रबोधनकार ठाकरेंपासून सर्व ठाकरे कुटुंबीय। त्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षाचा मराठी माणूस असेल, मग तो कुठल्या धर्माचा असेल, कुठल्या जातीचा असेल, पण जो महाराष्ट्रावर प्रेम करणार आहे आणि मराठी माणसांवर प्रेम करणार आहे तो प्रत्येक जण या ठिकाणी हेच आशा लावून बसलाय की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं, दोन्ही भावांनी एकत्र यावं। कारण ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। इथे भावांमध्ये विस्तुष्ट आणण्याचं काम हे ज्या हिंदी संस्कृती किंवा हिंदी पट्ट्यामध्ये होतं त्याच्या विरोधात लढणारा हा महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही त्यांना आमची तरी अपेक्षा आहे की त्यांनी दोघांनी एकत्र यावं। दोन्ही ठाकरेंना वाटतंय की महाराष्ट्र हितासाठी दोन्ही बंधूंनी एकत्र आले पाहिजे आणि आम्ही सगळं शिवसैनिक म्हणून आमची देखील ही भावना आहे की आता आपण बघतो की सत्ताधारी सरकारचा कसा गैरवापर करून, कसं यंत्रणाचा गैरवापर करून सत्तेत आलेत। खरं तर महाराष्ट्राला कोण वाचू शकतं तर खऱ्या अर्थाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आता उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हेच वाचू शकते अशा प्रत्येक महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनातली ही भावना आहे। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।